सर्व गीता प्रेमी, भगवत भक्त प्रेमी, सुहृदजन हो. आजचा आपला विषय आहे सध्याच्या युगात गीतेचं महत्त्व. आपण तसं बघितलं तर गीतेतील मंत्रांचा विचार आपण 1-1.5 वर्षापूर्वी आपण सगळ्या पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत आपण गीतेतील मंत्रांचा विचार ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून आपण केलेला होता. गीतेच्या संदर्भातला आजचा विषय आहे. आणि तुम्ही म्हणाल की रोज सकाळी आकाशवाणी पुणे केंद्रावर भगवद्गीते संबंधी गीता अमृत सरिता ही मालिका चालू आहे. आणि त्याच्यात आम्हाला मी ऐकतोय असं तुम्ही म्हणाल, आपल्यापैकी सगळेजण ऐकत असाल. ते फारच चांगलं आहे, चांगल्या तऱ्हेने ते सांगतायत. तर तुम्ही म्हणाल की तुम्ही आज काय सांगणार वेगळं. तर मी कुठल्याही पुस्तकाच्या कुठल्याही ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला विवेचन करणार नाही. तर मला जे भगवद्गीतेच्या अभ्यासातून आजच्या सध्याच्या युगात उपयुक्त ठरणारं जे चिंतन मला जे गीतेच्या अभ्यासातून स्फुरलेलं आहे ते चिंतन मी फक्त आपल्या पुढे सादर करणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठल्याही ग्रंथात काय सांगितलं आहे वगैरे याचा समावेश नसेल. माझ्या मनःचक्षुंना जो साक्षात्कार झाला, मला जे त्यातले विचार पटले आणि सध्याच्या युगाला ते लावता येतील असं मला जे वाटलं ते मी आज आपल्या पुढे सादर करणार आहे. आता त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सध्याचं युग कसं आहे हे बघितलं पाहिजे. तर सध्याचं युग, चालू युग, रोजचं जीवन आपण सगळेजण बघतोच आहोत. ते दैनंदिन जीवन हे सर्व प्रकारे अतिशय संघर्षमय असं झालेलं आहे. रोज आपण वर्तमानपत्रात युद्धाच्या बातम्या ऐकतो. आपण बलात्कार किंवा दहशतवाद किंवा आणि अपघात हे तर रोज पानोपानी, म्हणजे आपण वर्तमानपत्राचं पान उघडलं की पहिल्यांदा अपघाताचं चित्र आपल्याला दिसतं. समाजातल्या सर्वच क्षेत्रात आणि अगदी कुठलंही क्षेत्र, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वांशिक या सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला अंधाधुंदी माजलेली दिसते. आणि त्यामुळे या अस्थिर मनाला लगाम घालण्यासाठी आपल्याला अशा ग्रंथांची, भगवद्गीतेसारख्या ग्रंथांची आवश्यकता आहे, जिचं स्थान प्रस्थानत्रयीत आहे. प्रस्थानत्रयीमध्ये 3 गोष्टींचा समावेश आहे. प्रस्थानत्रयी कशाला म्हणतात तर प्रस्थानत्रयीमध्ये उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या ग्रंथांचा समावेश होतो. प्रस्थान म्हणजे काय तर जाणव. तर या ठिकाणी काय आहे, प्रस्थान कशाचं प्रस्थान आहे तर संसारातून परमार्थाकडे जायचं, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं, प्रेयसाकडून श्रेयसाकडे जायचं. आणि त्यासाठी या जे अस्थिर मन आहे, मनाचं संतुलन जे बिघडलेलं आहे, त्यासाठी अशा ग्रंथांची आवश्यकता आहे. आणि त्यात भगवद्गीतामध्ये ज्याला साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी वाङ्मयी मूर्ती असं म्हटलेलं आहे, हिंदू धर्माचा, हिंदू संस्कृतीचा, हिंदू तत्वज्ञानाचा मुकुटमणी असलेली ही भगवद्गीता अशी आहे. तर त्यातील विचार, प्रत्येक विचार, म्हणजे आपण जर विचार केला तर ही भगवद्गीता कशी आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण थोडक्यात मी सांगते की अशी ही प्रस्थानत्रयीत असलेली भगवद्गीता. आणि कशी तर अनेक शास्त्रांचं शास्त्र, अनेक विद्यांची विद्या, अनेक कलांची कला असलेली ही भगवद्गीता प्रत्येक मनुष्य मात्राला त्याच्या कर्तव्याचरणाला प्रवृत्त करणारी अशी ही जणकही जीवन वेळच आहे. ती कशी आहे तर ज्ञानाची, भक्तीशी आणि प्रत्यक्ष व्यवहाराशी जोड घालून देणारी, संसारात भांबावून गेलेल्या मनाला कर्तव्याचरणास
प्रवृत्त करणारी अशी ही भगवद्गीता आहे. यातला हे भगवद्गीता आहे, अध्यात्मशास्त्र तर आहेच, त्याच्यात तत्वज्ञान तर नक्कीच आहे, आणि ते तारतम्यशास्त्रही आहे, तर सहज ते जीवनाचंही शास्त्र आहे. यातला प्रत्येक विचार हा जीवनाला आवश्यक आहे. म्हणून आपण विषय निवडलाय की जीवनात, आजच्या सध्याच्या युगात, म्हणजे जीवनात म्हणजे रोजच्या युगात भगवद्गीतेचं महत्त्व कसं आहे. तर अगदी पहिल्या अध्यायापासून आपण शेवटच्या अध्यायापर्यंत जितकं मला सांगता येईल त्यातलं मर्म सगळं, तर ते अगदी बारकाईनं किंवा प्रत्येक याच्या दृष्टीनं अगदी सांगितलं जाईल असं नाही. एका तासात जेवढं मला विवेचन करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न आपल्या पुढे करणार आहे. तर अगदी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, ते परत सांगण्याची खरं म्हणजे गरज नाहीये की अर्जुनाला विषाद झाला. का झाला त्याला विषाद? त्यांनी शस्त्र का टाकून दिली? तर तो वास्तविक युद्धात तरबेज होता. त्यांनी साक्षात इंद्रालाही जिंकलेलं होतं, अनेक शत्रूंना ठार मारलेलं होतं. अगदी तो रणपंडित असा अर्जुन, धनुर्धर उत्कृष्ट असा होता. मग ऐन युद्धाच्या वेळी तो गलितगात्र का झाला? तर समोर स्वजन त्यांनी बघितले, आपलेच आप्तेष्ट, आपलेच काका, मामा, चुलते, गुरुजन, पुत्र, पौत्र, सखी, सखे, हे सगळे त्यांनी बघितले. आणि मग त्याची कर्तव्यनिष्ठा पांगळी पडली. कर्तव्य तो विसरला. क्षत्रियाचं कर्तव्य काय? तर युद्ध करणं, युद्धातून पळून जाणं नाही. पण समोर स्वजन पाहून त्याला स्वजनासक्ती निर्माण झाली आणि त्याची कर्तव्यनिष्ठा पांगळी पडली आणि मग त्याला तत्वज्ञान आठवलं. अशा तऱ्हेनं अर्जुनाच्या द्विधा मनस्थितीचं वर्णन करणारा अर्जुन विषाद योग आहे. तर या अर्जुनाला विषाद झाला म्हणून गीतेचं तत्वज्ञान आपल्या पुढे आले. म्हणून या विषादाला अतिशय महत्वाचं स्थान आहे असं मला वाटतं. बघा की समोर स्वजन वगैरे पाहून तो आपल्या अवस्थेचं वर्णन करतो की काय झालं तर गांडीवम संसते असतात पक्षेय परिणयते म्हणजे शक्नोम्यवस्था आपण भ्रमतीवच म्हणा. ती सगळी समोर स्वजनांना पाहून त्याच्या मनात दुःखी निर्माण झाली. म्हणजे अर्जुन हे आपल्या सामान्य माणसाचंच प्रतीक आहे. आपल्या पुढे पण अनेक वेळा असे प्रसंग येतात किंवा आपले आप्तेष्ट असतात, नातेवाईक असतात किंवा आणखी कोणी आपले मुलं बाळं, हे सगळे आपल्या जवळची माणसं असतात आणि ज्यावेळी आपल्याला असा निर्णय घ्यावा लागतो, म्हणजे अर्जुनाला जसं श्रेयस काय, प्रेयस काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, याचा गोंधळ त्याच्या मनात, त्याला कळत होतं पण गोंधळ त्याच्या मनात निर्माण झाला, तसा गोंधळ आपल्या मनातही निर्माण होतो. आणि म्हणूनच आपल्याला आजच्या या युगात गीतेची अतिशय आवश्यकता आहे. आता आपण बघा गीतेत जे म्हटलेले अर्जुनाला दुःख झालं म्हणून, त्याला दुःख झालं नसतं तरी सप्तशती निश्चितच घासायची असते. म्हणजे 700 श्लोक सांगायची काही आवश्यकताच नव्हती, तत्वज्ञान सांगायची आवश्यकता. अर्जुनाला विषाद झाला. विषाद हे महत्वाचं कारण आहे. हा विषाद योग या गीतेमध्ये अतिशय महत्वाचा विषाद योग आहे असं मला वाटतं. मग बघा की भगवंत त्याला सांगतात दुसऱ्या अध्यायात 14व्या श्लोकात काय सांगतात तर मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायनो नित्यास्त्वां तितिक्षस्व भारत. बघा हे सुख आणि दुःख, शीत उष्ण, हे सगळे कशाचे? इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला असताना होणारे हे स्पर्श आहे. मात्रांचे स्पर्श, सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, आणि ते कसे? त्यामुळे ते आगमापायी येणारे आणि जाणारे आहे आणि ते अनित्य आहे. प्रत्येकाच्या जीवनात आपल्यालाही म्हणजे आपणही बघितलं तर सुख आणि दुःख. सुख म्हणजे काय हो? सुखाची व्याख्या काय? अनुकूल वेदनीयम सुखम. जे आपल्याला हवं असं वाटतं, जे आपल्या दृष्टीने अनुकूल आहे, जे आपल्याला आवडतं, जे आपल्याला मिळत जातं ते म्हणजे सुख. आणि जे मिळत नाही प्रतिकूल वेदनीयम दुःख.
दुःखम. आणि जे आपल्याला मिळत नाही, ज्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं, ते म्हणजे दुःख. मग भगवंत अर्जुनाला सांगतात की तुला हे सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, थंडी आणि उष्णता या गोष्टी जीवनात येणारच आहेत. ते येणारं आणि जाणारं आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात हे प्रसंग रोज येत असतात. तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि म्हणून गीता ही आपल्याला अतिशय जवळची आहे. ती आपल्याला काय शिकवते, तर या स्थितीत सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजय ततो युद्धाय युज्यस्व ततो युज्यस्व. तू सतत तयार राहा. जय पराजय, लाभ अलाभ हे सोडून देऊन, याचा विचार न करता तू कायम लढायला तयार राहा. सामान्य माणसाने हेच सांगितलंय, तू जीवनाला टक्कर द्यायला, जीवनाचं सोनं करायला तू तयार राहा. कारण सुख प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख याची चक्रनेमी सतत चाललेली असते. प्रत्येक कोणालाच कधी सर्व काळ सुख मिळत नाही. न कश्चित लभते सुखम न कश्चित लभते दुःखम. सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम. हा जीवनक्रम प्रत्येकाच्या आयुष्यात चाललेला असतो. आणि म्हणूनच भगवंत अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना सांगतात की बाबा या सर्व प्रसंगांना तोंड देणार कणखर मन तू तयार कर. आणि म्हणूनच आजच्या युगात गीतेची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आता पुढे जाऊया आपण. आपल्याला याच अध्यायात, दुसऱ्या अध्यायातला जो 28वा श्लोक आहे तो बघा. तो कसा आपल्या जीवनाचं वर्णन करणारा आणि कसा आहे बघा, की वास्तविक बघतात 28वा श्लोक. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेव. म्हणजे बघा, आधी सुरुवातीला सर्व प्राणी मात्र हे अव्यक्तात असतात, म्हणजे अप्रकट अवस्थेत असतात. आणि मेल्यानंतरही ते अप्रकट अवस्थेतच जाणारे असतात. हा जो मधला काळ आहे व्यक्तमध्यान भारत, म्हणजे आपण जे आहोत व्यक्तमध्यान, हा जो व्यक्त जो काळ आहे तो आपला चांगल्या रीतीनं जावा. म्हणजे आपण जणू काही भगवंत आपल्याला सुचवत आहेत, अरे तुला मनुष्य जन्म लाभला आहे, काहीतरी तू चांगलं करून जा. आणि म्हणून म्हणजे आपण जणू काही या रंगमंचावरचे नट आहोत आणि आपल्याला नटाची भूमिका बजावायची. सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो आणि त्या भूमिकातून तरुण जाणं हे आपल्या हातात आहे. अनेक अनेक मार्ग आहेत त्याचे, अनेक ग्रंथ आहेत, अनेक मार्गदर्शक आहेत, अनेक गुरु आहेत. किंवा असं म्हटलं जातं, बहुशास्त्र वेदितव्यम अल्पश्च कालः भवश्च विघ्नाः अतः यत्सारभूतं तदुपासितव्यं हंसो यथा क्षीरमिवाम्भूमध्यात्. म्हणजे आपल्याला लागलेला काळ क्षणभंगुर आहे. आपण म्हणतो की आपल्याला माहितीच आहे, यथा काष्ठमच समेयाता महोदय. हा मनुष्य जन्म हा क्षणभंगुर आहे. केव्हा काय मी सांगता येते. रोज आपण ऐकतो, कोणाला हार्ट अटॅक येतो, कोणाला काय होतं. आपण आता आहोत तर उद्या असंच नाही. ही शाश्वती सुद्धा आपल्याला वाटत नाही. तर मग हा काळ सुंदर करण्यासाठी बहुशास्त्र वेदितव्य, पुष्कळ शास्त्र आहे. सगळ्यांचा अभ्यास करून शक्य आहे का आपल्याला? नाही. आणि म्हणून एखाद्याच ग्रंथाचा पण त्यातून सार शोधून, जसा हंस क्षीरमिवाम्भूमध्यात् पाणी आणि दूध घेतो, पाणी आणि दूध वेगळं करतो, त्याप्रमाणे आपण मधुकराची दृष्टी ठेवून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. आणि यासाठी चांगल्या गोष्टींचा मार्ग स्वीकारून आपल्या जीवनात ते केलं पाहिजे. गीता कशासाठी आहे? त्याच्यासाठी. गीतेत सांगितलेला पुढचा विचार सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांचं पाठही आहे. अनेक ठिकाणी आपण त्याचा उपयोग करतो. गीतेतला 47वा श्लोक. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोऽस्ति कर्मणि. कर्मण्येव तव अधिकारः. कर्म करण्याचाच तुझा अधिकार आहे, कर्माच्या फळाच्या बाबतीत नाही. आणि म्हणून तू कर्माच्या फलाचा हेतू होऊ नकोस असा
असा भगवंतांनी उपदेश केलेला आहे. कर्म कर, तुझं कर्म काय आहे? क्षत्रियाचं कर्म काय? तर युद्ध करणं. म्हणजे 18व्या अध्यायात क्षत्रियाची कर्तव्य सांगताना सांगितले, शौर्य तेजो युद्धे चापकरायणम दानव ईश्वर भावश्च सातान कर्म स्वभाव. 43वा श्लोक आहे तो अध्यायातला, 18व्या अध्यायातला, की त्याचं शौर्य दाखवणं, दक्षता, चातुर्य आणि युद्धातून पळून न जाणं, दान करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. स्वामी भाव, ईश्वर भाव प्रत्येकाशी, म्हणजे स्वामी भाव याचा अर्थ काय? तर स्वामी भाव याचा अर्थ मला असं वाटतं की असं आहे की प्रजेचं पुत्रवत पालन करणं, असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून क्षत्रियाचं कर्तव्यातून पळून न जाणं. पण ऐन वेळेला हा स्वजनासक्तीमुळे अर्जुन विसरलेला असतो, आणि म्हणून आपण जीवनात या गोष्टी आवश्यक आहेत की मधुकराची दृष्टी ठेवून आपण हळूहळू संचय करीत जाऊ. आणि यासाठी गीतेतील प्रत्येक विचार हा आवश्यक आहे की कर्म फळाची अपेक्षा तू ठेवू नकोस. कर्माचं फळ मिळणारच आहे, कोणतं ना कोणतं कर्म केल्यावर फळ मिळायचं, पण त्याच्यावर डोळा ठेवून तू करू नकोस, असा त्याचा मतितार्थ आहे. असं मला वाटतं की फक्त फळाची इच्छा आहे म्हणून. आता आपण बघा की कुठलंही स्तोत्र म्हणताना सुद्धा माणसाला काहीतरी लागून दाखवलेली असते. शेवटी काय असतं? फलश्रुती असते, आणि त्याच्यात असं केलं तर असं होईल, स्तोत्र इतक्या वेळा म्हटलं तर अमुक फळ मिळेल. फळाची आशा आहे म्हणून माणूस थोडंफार करतो, पण त्याच्यावर डोळा ठेवून, म्हणजे कर्मफळाचा हेतू तू होऊ नकोस. ते थोडक्यात त्याच्यावर डोळा न ठेवता समर्थवानी योग उच्चते. योगा कर्मसु कौशलम, तू तुझ्या कामामध्ये कुशलतेने काम कर. समत्वही योग उच्चते. सिद्धी आणि असिद्धी प्राप्त झाली तर तू डगमगू नकोस. सगळ्या दृष्टीनं तू समत्व दृष्टी ठेव, समभाव ठेव, असा उपदेश केला. आणि आपल्याला पण, म्हणजे अर्जुनाच्या निमित्तानं केलेला हा उपदेश आपल्याही दृष्टीने आहे. कारण आपल्याला सुद्धा काय जीवनामध्ये एखादं काम आपल्या हातून पूर्ण होतं, पूर्ण होत नाही, तर यावेळी आपल्याला थोडंसं वाईट वाटतं, दुःख होतं. म्हणून चांगलं प्राप्त झालं, न प्रवृत्ते प्रियम प्राप्त न, आणि अप्रिय मिळालं म्हणून वाईट वाटणे. हा जो विचार गीतेत आलेला आहे तो विचार आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आणि मग जे सांगितलंय की बघा, तिसऱ्या अध्यायात तर काय आहे? कर्मयोग सांगितले. कर्म कसं कर? कोणतंही काम, कोणताही, म्हणजे मनुष्य हा कर्माशिवाय जिवंतच राहू शकणार नाही. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो अकर्मणः. म्हणजे कर्म न करता मनुष्य जिवंत राहू शकणार नाही. कारण आपला श्वास घेणं, श्वास सोडणं, पश्चात सोडणं, श्वास घेणं, सोडणं, डोळे मिटणं, उघडणं, चालणं, बोलणं, या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या कर्माशिवाय होऊच शकत नाही. कर्म हे फक्त ते कसं केलं पाहिजे? कर्म हे यज्ञार्थात कर्मणो यत्र बंधनकारः. यज्ञ, आता यज्ञ कल्पना ही गीतेतली फार महत्वाची कल्पना आहे. यज्ञ कल्पनेत काय विचार आहे? यज्ञ म्हणजे काय? तर यज्ञ म्हणजे जोडणं. याचं यज धातू आहे त्याच्यामध्ये, आणि यज धातूचा अर्थ देवपूजा, संगतीकरण, दान असा केला जातो. तर आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, थोर आहेत, त्यांची देवता समजून त्यांची पूजा करणं. आपल्या बरोबरीचे लोक आहेत जे आहेत त्यांना एकत्र जोडणं, त्यांच्याशी प्रेमानं वागणं, आणि आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना काहीतरी देणं. किंवा यज्ञ म्हणजे काय? तर अगदी यज्ञ या शब्दाचा व्यापक अर्थ आपण घेतला तर असा होईल की यज्ञ म्हणजे अग्नीच्या माध्यमातून वातावरण शुद्धीसाठी एखादा पदार्थ हवेत सोडणं, किंवा तन मन धनानं, किंवा अगदी चांगल्या दृष्टीनं कर्म
समाधानानं, शांतीनं, सुखानं कर्म करणं, सुखानं संसार करणं म्हणजे सुद्धा यज्ञ. आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी केलेला प्रतिकार म्हणजे सुद्धा यज्ञ. भौतिक सुखासाठी प्रयत्न करणं, संशोधन करणं भौतिक सुख मिळवण्यासाठी अनेक जण संशोधन करत असतात. ते संशोधन म्हणजे सुद्धा यज्ञ. आध्यात्मिक आणि पारमार्थिक साधना करणं म्हणजे सुद्धा यज्ञ. इतका व्यापक अर्थ यज्ञाचा आहे. म्हणजे थोडक्यात काय तर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे, विदा सावरकरांनी, स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे, जे जे उन्मत्त उदात्त, जे जे उन्नत उदात्त मन मधुर मंगलते, म्हणजे जे जे या जगात उत्तम मन मधुर आहे, मोठं आहे, महत्वपूर्ण आहे, त्या सर्वाचा स्वीकार करणं आणि ते सर्व करणं म्हणजे यज्ञ. आणि हे यज्ञ कल्पना म्हणजे जीवनाचा जन्म यज्ञ. प्रत्येकाचं जीवन हा यज्ञ. माता पित्यांची केलेली सेवा, मुलाबाळांचं चांगलं चांगलं केलेलं साक्षात्कार, प्रत्येक कृती ही यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे दान आहे. दान देताना सुद्धा ते या गीतेमध्ये पुढे सांगितलेलं आहेच की म्हणजे कसं दान द्यावं, सात्विक दान द्यावं वगैरे. त्या ह्याच्यात आपण आत्ता शिरणार नाही. सात्विक दान हा तर त्याचा अर्थ आहे, पण दान देताना कंजूसपणा सुद्धा नसावा. त्यासाठी एक गोष्ट आपण कदाचित ऐकली असेल. सकाळी शेजवलकरांनी चिंतनमध्ये सांगत होते बघा की एक आत्ताच झालेलं, 1-2 दिवसातच झालेली ही गोष्ट आहे. दानाच्या बाबतीतली ती गोष्ट फार महत्वाची आहे आपल्या सगळ्यांना. म्हणजे दान देताना सुद्धा कसं कंजूसपणा नसावा याचं उदाहरण देणारी ती कथा. राजा म्हणजे राजाचा वाढदिवस असतो, बादशाह असतो, त्याचा वाढदिवस असतो आणि त्यासाठी सर्व रस्ते सज्ज केलेले असतात. तो रथातून जाणार असतो, तो काहीतरी दान करणार असतो. असं राजा आज काहीतरी आपल्याला देणार म्हणून विदर्भात रस्त्याच्या बाजूला गर्दी झालेली असते. आणि त्याच वेळेला त्याच रस्त्यातून भिकारी सुद्धा त्याच वेळेला आपल्या झोळीमध्ये तो भीक मागण्यासाठी घरातून निघालेला असतो. आणि राजा सुद्धा रथातून येत असतो आणि सगळे लोक बघत असतात. आता राजा काहीतरी आपल्याला देणार, काय म्हणजे संगीत वाद्य वगैरे सगळ्यांचा गजर चाललेला असतो. मोठं आनंदमय वातावरण असतं. आणि क्षणार्धात राजा रथातून उतरतो आणि त्या भिकाऱ्यापाशी जातो. सगळ्यांनी म्हटलं तो भिकाऱ्याला काहीतरी दान देणार, पण उलटच प्रसंग घडतो. तो भिकाऱ्याकडे राजा काहीतरी मागतो. पण भिकारी कसा असतो बघा, म्हणजे ती गोष्ट मुद्दामून मी सांगितली दानाच्या बाबतीतली की भिकारी कसा असतो. भिकारी म्हणतो माझ्या जवळ थोडंच ते आहे म्हणून तो पहिल्यांदा मुठभर जोंधळे राजाला देतो. राजा म्हणतो एवढीच, अजून 2 मुठी देतो. आणखी एवढंच का, अजून देतो. मग मात्र भिकाऱ्याच्या जोडीत थोडेच जोंधळे राहतात आणि तो म्हणतो आता माझ्याकडे थोडेच राहिलेले आहे. मग राजा पण तिथून निघून जातो आणि भिकारी पण आपल्या घरी निघून जातो. तर जेवढे जोंधळे राजाला दिलेले असतात, तो झोळी आपली ओढतो भिकारी घरी गेल्यावर, तेवढेच जोंधळे त्याचे फक्त त्याच्या सुवर्ण मुद्रा झालेल्या असतात. तर ह्या गोष्टी तेवढेच म्हणजे, आणि बाकीचे झोळीचे तसेच ठरलेले असतात. म्हणजे ह्याच्यातून काय होतं की दान देताना सुद्धा कंजूसपणा, काल्पनिक गोष्ट आहे, त्याच्यातून दान देताना सुद्धा कंजूसपणा नसावा. आणि इतका व्यापक अर्थ या यज्ञाचा आहे. आणि म्हणून हा गीतेतील यज्ञ प्रक्रिया, यज्ञाचा विचार हा फार महत्वाचा आहे. त्याच अध्यायामध्ये नियतन कुरु कर्म कर्मज्ञायो न कर्मणा शरीर यात्रा पुजते न प्रसिद्धे कर्मणा. अरे बाबा, तुझी शरीर यात्रा सुद्धा चालणार नाही, शरीर सुद्धा तुझं कर्म केल्याशिवाय चालणार नाही. पुढे म्हटलंय की आणि सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्टध्वम एष कामनी. आणि पुढे जो 11वा श्लोक आहे तो बघा, आपल्याकडे आपण म्हणतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. याच पठडीतला आहे देवान भावयताने ते देवा भावयंत्वा परस्परम भावयंत श्रेय परमवाप्स्यते. देवान भावयताने, आपण आपल्या कृतीनं आणि देवांना तुम्ही संतुष्ट करा.
देव आपोआप तुम्हाला संतुष्ट करतील आणि अशा परस्पर सहकार्याने तुम्ही कार्य करा. जीवनात काय हेच अपेक्षित आहे ना आपल्याला सुद्धा. गीतेतून काय घ्यायचंय आपल्याला, काय आजच्या जीवनात उपयुक्त आहे, आज काय दिसतंय आपल्याला. परस्परांना मदत करणं तर सोडाच, परस्परांच्या विरुद्ध लोक कारवाया करत असतात. ही गोष्ट घडू नये म्हणून गीतेतील या विचारांची आणि त्याचं चिंतन मनन करण्याची. त्यातून आपल्याला स्वतःला काय गोष्ट अमुक पुस्तकात असं सांगितलं, अमुक पुस्तकात याच्यापेक्षा सुद्धा मला हा श्लोक का बरं भावला. देवानुभाव परस्परांना मदत करून परस्परांचा उत्कर्ष तुम्ही करा. समाजाला हीच अपेक्षा आहे. आज समाजात परस्परांचा उत्कर्ष, लोक माणूस काय बघतो, स्वतःचा उत्कर्ष बघतो, दुसऱ्याचं काही मिळालं तरी चालेल, पण आपल्याबरोबर इतरांनाही पुढे नेणं हाच खरा उत्कर्ष, हीच खरी नीती आणि हेच खरं गीतेतील तत्वज्ञानाचं मर्म. आणि म्हणून या श्लोकाचं महत्व मला असं वाटतं. आता पुढे बघा, याच अध्यायातल्या 21 सगळं घेणं आपल्याला शक्य नाही, कारण एका तासाची मर्यादा आहे. आता बघा, खूप सांगायचं आहे, पण किती सांगून होईल हे मला माहिती आहे. शक्यतो मी बरंचसं आठवतात आणण्याचा प्रयत्न करेन. यात एखादा श्लोक बघावा लागला तर मी पुस्तक उघडणार आहे. यद्यत 21 श्लोक आहे. एक मिनिट. यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जन सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. हा श्लोक तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणार. बघा, यद्यत आचरती श्रेष्ठ, अगदी घरापासून सुरुवात करा. यद्यत आचरती श्रेष्ठ, ज्या ज्या गोष्टींचं आचरण मोठे लोक करतात, ज्या ज्या गोष्टी ते प्रमाण मानतात, त्याचंच अनुकरण घरातील मुलं सुद्धा करत असतात. आणि म्हणून यद्यत आचरती श्रेष्ठा तत्तत् एवेतरो जना, तत्तत् त्याप्रमाणेच इतर लोक, इतरः जनः, इतर लोक त्याप्रमाणेच वागत असतात. म्हणजे आता घराचं उदाहरण, कुटुंबाचं उदाहरण घेतलं तर मोठी माणसं जसं वागतात त्याचंच आचरण लहान मुलं करत असतात, कारण मुलंही अनुकरणशील असतात. यत् प्रमाणं कुरुते, यत् प्रमाणं कुरुते लोकाः तदनु वर्तते. मोठी माणसं ज्या गोष्टी प्रमाण मानतात तेच लहान मुलं किंवा इतर समाजातली इतर माणसं प्रमाण मानत असतात. म्हणजे इतर मोठ्यांवर किती जबाबदारी आहे. समाजातल्या मोठ्यांवर, समाजाचंच आपण एक अंग आहोत. हे आपण खूप मोठे आहोत असं नाही या ठिकाणी म्हणायचं, की आपलं अनुकरण करण्यासारखं वर्तन आपलं असावं, एवढाच याचा मुख्य अर्थ आहे. आणि लहान मुलं ही घरात वागताना मोठ्यांनी त्यांना आपलं आचरण किती आदर्श होईल याचा विचार करून वागलं तर मला वाटतं हा श्लोक निश्चितच मननीय आहे. यद्यत आचरति श्रेष्ठा तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. पुढे बघा, की भगवंतांना सुद्धा काय कारण होतं की सगळ्यांसाठी कर्म करण्याचं. वास्तविक त्यांना या जगात काहीच मिळवायचं नव्हतं, पण अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून भगवंत अज्ञानी लोकांना पुढे घेऊन जायचंय म्हणून भगवंत कार्य करतात. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला धर्माच्या म्हणजे धर्माला ग्लानी येते, धर्माचा ऱ्हास होतो, त्या वेळेला भगवंतांचा अवतार होतोय. आपल्याला धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजम्. का तर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंतांना अवतार घ्यावा लागतो. कशासाठी तर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी. बघा, आता याच अध्यायामध्ये एक यज्ञाचा विचार आपण बघितला की मानवी जीवनाचा एक भाग यज्ञ आहे. नंतर आपण कर्म, ध्यान, भक्ती, योग यांची सांगड फक्त आपण घालणार आहोत की कारण एवढा वेळ नाही आपल्याकडे. कर्म म्हणजे कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग
किंवा समत्व योग, कुठलेही घ्या, बुद्धियोग म्हणजे समत्व योग, कर्मयोग एकच नाव त्याला आहे. तर कर्म कुठलंही ज्ञान मिळवण्यासाठी म्हणजे आपण जे कर्म करतो ते कुठल्याही ज्ञानाशिवाय होणार आहे का? नाही. ज्ञान असल्याशिवाय कुठलंही कर्म, प्रत्येक व्यक्तीच्या हातून होणारं कर्म, तिचा स्वधर्म म्हणजे स्वधर्म म्हणजे काय? तर स्वतःचं कर्तव्य, अर्जुनाचं कर्तव्य युद्ध करणं होतं. प्रत्येक मनुष्याचं वेगवेगळं कर्तव्य आहे. स्वाभाविक कर्म, स्वभावानुसार प्राप्त झालेलं कर्म. आणि त्या जे ज्ञान आहे कर्म करताना प्रत्येक गोष्टीचं असलं पाहिजे. आणि ते किती आपण भक्तीनं करतो त्याच्यावरच सगळी पुढची इमारत अवलंबून आहे. आणि ध्यानयोग हा तर काय शिकवतो आपल्याला? ध्यानयोग म्हणजे काय? तर सगळ्यांना माहिती आहे, काही काही जण ध्यानही करत असतील तर त्याच्यासाठी किती आवश्यकता आहे की यतो निश्चरती मनश्चंचल, मन हे चंचल आहे, ते एका जागी स्थिर कधीच राहत नाही. तर त्यासाठी ध्यानयोगाची आवश्यकता आहे. ध्यानयोगानं आपलं जीवन व्यापलेलं आहे. रोजच्या समाजामध्ये ध्यानाची का आवश्यकता आहे? तर आज जे चंचल मन झालेलं आहे त्याच्यामुळे समाजात जे मतभेद चाललेले आहेत, समाजाची दुरी माजलेली आहे, सतत युद्धाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्या युद्धाला आळा बसण्यासाठी सध्याच्या युगात या ध्यानयोगाची मनाच्या स्थिरतेची, मनाच्या चंचल मनाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी अभ्यास हा महत्वाचा आहे. अभ्यास आहे कौंतेय आणि वैराग्यानं आणि अभ्यासानं या गोष्टी साधणार आहेत. आणि म्हणून हे आवश्यक. आणि हे करत असताना उद्धरेत आत्मनात्मानं हे तत्व प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. कोणी येऊन तुमचा उद्धार करणार नाहीये. तुम्ही संधीचा फायदा घेऊन आपला स्वतःचा उत्कर्ष करून घेतला पाहिजे. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मान अवसा, 6व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मान अवसादे आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव विपुरात्मनः. काय? तर आपणच आपला शत्रू केव्हा होतो? जर आपण मिळालेल्या संधीचा फायदा घेतला नाही तर आपणच आपला शत्रू. उद्धरेत आत्मनात्मानं, आपणच आपल्या स्वतःचा उद्धार करावा. आपण जर उद्धार केला नाही तर आपणच आपला शत्रू होतो. आणि आपण जर उद्धार केला, आपण जर मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्याप्रमाणे वागलो तर निश्चितच आपली प्रगती ही आपल्या गीतेत सांगितलेली किंवा 4थ्या अध्यायात आलेला नाही ज्ञानेन सदृशं पवित्र विद्यते श्रद्धावान लभते ज्ञान, यासारखे मंत्र ज्ञानाची तर आपल्याला सगळ्या गीतेत ज्ञान हा शब्द ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो आत्मज्ञान या अर्थानं असतो. परंतु भौतिक ज्ञान मिळाल्याशिवाय आत्मज्ञानाकडे म्हणजे अविद्येकडून विद्येकडे जाणं, भौतिक ज्ञानाकडून अध्यात्म ज्ञानाकडे जाणं हे आवश्यक आहे. या जगात त्याची आवश्यकता आहे. आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी कशाचा उपयोग केला पाहिजे? सन्मार्गाचा. आणि म्हणून गीता आवश्यक आहे. नाही ज्ञानेन सदृशं पवित्र मिळवते. आपण बघितलं असेल किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्याची श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान मिळते. असं म्हटलं जातं की ज्याची स्वतःवर श्रद्धा नाही तो ईश्वरावरही श्रद्धा ठेवू शकतो. पण स्वतःवर श्रद्धा असणं हे फार महत्वाचं आहे. श्रद्धा ज्याची आहे प्रत्येक गोष्टीवर त्यालाच ज्ञान मिळू शकतं. आणि म्हणून या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नाही ज्ञानेन सदृशं पवित्र. अनेक संस्थांचं हे मोठं वाक्य आहे. उद्धरेत आत्मनात्मानं सुद्धा अनेक संस्थांचं मोठं वाक्य आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम हे सुद्धा तेच आहे. योगात कर्मसुकौशल्यम. काय याचा सगळीकडे उपयोग होतो? माणसाचं जीवन हे चांगल्या तऱ्हेनं माणसानं मनुष्य जन्म लाभलाय तर आपलं जीवन हे चांगल्या तऱ्हेनं माणसानं सद्विचाराने त्याचं जीवन हे चांगलं व्हावं आणि त्याप्रमाणे त्याने आचरण करावं. म्हणून या गोष्टींचा प्रत्येक ठिकाणी उपयोग केला जातो. आता पुढे 7व्या अध्यायात जे तुम्ही म्हणाल याचा इथे काय संदर्भ?
पण मला असं वाटलं की 7व्या अध्यायामध्ये जी भक्त 4 प्रकारचे भक्त सांगितले बघा. जिज्ञासू, आर्त, जिज्ञासू अर्थात आणि ज्ञानी भक्त. का बरं ज्ञानी भक्त भगवंतांना आवडतो? आपण तर ज्ञानाचं महत्व बघितलं. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रं विद्यते. कारण सर्व गोष्टींना ज्ञानाची गरज आहे. ज्ञानी भक्त हा का प्रिय आहे? कारण सर्व ज्ञानाचा शेवट सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्मांचा शेवट शेवटी ज्ञानात होतो. आणि म्हणून ज्ञानी भक्त हा भगवंताचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे ते सगळे भक्त श्रेष्ठच आहेत. आर्त, जिज्ञासू, काही तत्व जाणण्याची इच्छा असलेला आर्त, काही संकटाचं निवारण व्हावं म्हणून, अर्थार्थी म्हणजे आपल्या संसाराला उपयोगी काही आपल्याला मिळावं, मुलाचं चांगलं व्हावं, अमुक व्हावं, तमुक व्हावं म्हणून साठी भक्ती करणारा. आणि ज्ञानी भक्त हा भगवंताचं स्वरूप आहे. ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून कारण ज्ञानामुळेच मोक्ष प्राप्त होतो. आणि ज्ञान कोणाला मिळतं? त्याची श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञान. हा हे वाक्य आपल्या जीवनाचा बीजमंत्र केला पाहिजे असं मला वाटतं. की आपली श्रद्धा कुठेच नसते. आपली श्रद्धा डळमळीत असते. म्हणजे सगळ्यांचीच, माझी सुद्धा. काही म्हणजे आपण थोडा कोणावर तरी विश्वास करतो, नंतर मनात विचार येतो, संशय विकल्प. पण गोंदवलेकर महाराजांनी काय सांगितलंय? मनात संशय विकल्प आले तरी तसंच नाम घ्यावं आणि श्रद्धेनं पुढे जावं. म्हणून या सगळ्याचा विचार करून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता 8व्या अध्यायात एक विचार आलेला आहे की जो 12वा आणि 13वा श्लोक आहे. ओंकार मंत्राचा जो म्हणजे जेव्हा आपण देह सोडून जात असतो तेव्हा ओंकार मंत्राचा जप केल्यानं असं तो त्याचा उच्चार करीत व्याहरण त्या मंत्राचा उच्चार करीत देह सोडताना जर त्याचा विचार केला तर निश्चितच आपल्याला परमगती मिळते. आणि या ओमचाच विचार पुढे 17व्या अध्याय ओम तत्सदिती ब्रह्मणस् त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च वेदाः. म्हणजे ओमचं महत्व काय आहे? तर त्या ओमने आपल्या मनाला आता जे मनाचं असंतुलन होत आहे, जे बिघडलेलं मन आहे, त्या मनाला शांती मिळवण्यासाठी या ओमचा उपयोग आहे. म्हणून या ओमची साधना ही जीवनाला कुठल्या कुठे घेऊन जाते. राजयोग, राजविद्या योग 9व्या अध्यायात सांगितलेला हा काही योग कसा आहे बघा. तर याच्यात महत्वाच्या गोष्टी अशा सांगितल्या आहेत की पत्रम पुष्पम फल 26वा श्लोक आणि 27वा श्लोक अतिशय महत्वाचा मला असा वाटतो की पत्रम पुष्पम फलं तोयम लोमे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपरतमस्नाम प्रयतात् मनः. आणि पुढे यत् करोषि यदश्नासि यज्जोषि यद्ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. म्हणजे बघा की परमेश्वराला साधं पत्र पुष्प म्हणजे अगदी साधं पाणी सुद्धा अर्पण केलं तरी तो भक्तिपरतम असणारे सगुण रूपाने प्रकट होऊन ते बक्षतात. आणि भगवंत त्याला सांगतात की आपल्यालाही पर्यायाने सांगतात की यत करोषि तुला केव्हा जीवनात यश मिळेल तर यत करोषि तू जे काही करतो, जे काही खातोस, पितोस, हवन करतो, दान करतोस ते सर्व मला अर्पण कर. अर्पण करण्याची ही वृत्तीच मनुष्याला खूप काही देऊन जाते असं मला वाटतं. कारण आपण नेहमी बघा भगवद्गीतेचा अध्ययन म्हणून झाल्यावर किंवा काही आपला 9 अध्याय म्हणून झाल्यावर पण शेवटी काय म्हणतो श्रीकृष्ण अर्पणमस्तु. म्हणजे कुठलंही फळ आपल्याला चिकटू नये असं म्हणून आपण ते म्हणत असतो श्रीकृष्ण अर्पणमस्तु. म्हणजे कुठलीही गोष्ट भगवंताला अर्पण करून ती करण्यात जे समाधान आहे ते समाधान आपल्याला या कृतीनं मिळतं. म्हणून यत् करोषि यत् अश्नासि यत् जिहोषि यत् ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. प्रत्येक गोष्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताला अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये जी स्थिरता येईल,
त्याला कशाचीच तोड नाही. आणि या 9व्या अध्यायात आलेला आणि 11व्या अध्यायात आलेला जो शेवटचा मंत्र आहे तो माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. बघा, मनमना भव मद्भक्तो, 9व्या अध्यायात मनमना भव 34वा श्लोक आहे. मनमना भव मद्भक्तो मद्याजीमान नमस्तु मामे वैश्यसी युक्त्वैव मामे वैश्यसी युक्त्वैव युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. मनमना भव, काय सांगितले बघा, मनमना भव, माझ्या ठिकाणी मन ठेवणार. प्रत्येक गोष्ट तू बाबा किती विचार घेण्यासारखा आहे बघा. मनमना भव, माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो. मद्भक्ता, माझा भक्त हो. मद्याजी, माझं पूजन करणारा हो. आणि मला नमस्कार करणारा. असं केल्यानं तू काय होशील, असं केल्यानं आणि मत्परायण हो काम केल्यानं तू मामेव येशील, तू मलाच येशील. कुठलंही कर्म करताना या एकापेक्षा एक पुढच्या श्रद्धा भाव एकापेक्षा एक पुढच्या पायऱ्या आहेत हो. मनमना मद्भक्त म्हणजे ह्या उच्चतर होत जाणाऱ्या पायऱ्या आहेत. आपण मन लावलं. थोडक्यात काय सांगायचंय आपल्याला या श्लोकातून की मनापासून कुठलेही कर्म कर आणि त्यामुळे तू स्वकर्मणातम अभ्यास, तुझ्या कर्मांची पूजा करून तू कर्म कर. मनमना भव, माझ्या ठिकाणी मन ठेव, मनापासून कर्म कर, जीव ओतून कर्म कर. आणि तुला तया सर्वात ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हटलं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा पुरुषाला. किंवा स्वकर्मणातम अभ्यर्थ गीते 46वा श्लोक 18व्या अध्यायातला स्वकर्मणातम अभ्यर्थ सिद्धून विंदती मानव. म्हणजे स्वतःच्या कर्मांनी तुला स्वतःचं कर्म असं कर की ती पूजा झाली पाहिजे. याचा भावार्थ तोच आहे. आणि आज या अशा श्लोकांची, अशा विचारांच्या चिंतनाची गरज आहे. तसंच 11व्या अध्यायात सुद्धा आलेला जो शेवटचा श्लोक आहे बघा, मत्कर्म कृन मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पाणी. मत्कर्म कृन म्हणजे माझ्यासाठीच कर्म करणारा, मत्परमः मत्परायण होऊन करणारा, मद्भक्तः माझा भक्त होऊन, आणि कसा तर संग विवर्जितः आसक्ती सोडलेला, आसक्ती नसलेला, निर्वैरः सर्वभूतेषु सर्व प्राणीमात्रांच्या विषयी, कुठल्याही आपल्यावर अपकार करणाऱ्याच्या विषयी पण मनात वैर भावना न ठेवणारा. आज समाजात आपल्याला सगळं उलट चित्र दिसतंय, बघतोय ना आपण. म्हणून सध्याच्या कशाची आवश्यकता आहे तर अशा विचारांचं, अशा श्लोकांचं, अशा मंत्रांचं चिंतन करण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची. एक दोघांच्या ही गोष्ट होणार नाहीये, पण समाजातल्या थोर लोकांनी, समाजातल्या जे समाजासाठी काही करू इच्छितात त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला तर निश्चितच हे पुरं होऊ शकेल. निर्वैर सर्वभूतेषु सर्व प्राणीमात्रांच्या विषयी वैर भावना न ठेवणारा असा भक्त परमेश्वराला आवडतो. पुढे सुद्धा आपण एकदम 11व्या अध्यायाकडे गेलो. 10व्या अध्यायात ज्या विभूती सांगितल्या त्या काय सांगतात, विभूतीमध्ये परमेश्वराचं सर्वव्यापित्व, जगात जे जे सौंदर्य आहे त्या सगळ्यांचं ग्रहण करावं आणि या सौंदर्य दृष्टीने जगाचा उपभोग घ्यावा. यद्यद् विभूतिमत्सत्वं श्रीमद्भूतितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजौषसंभवम्. हे ह्या सगळ्या गोष्टी यद्यद् विभूतिमत्व, जी गोष्ट ऊर्जायुक्त आहे, जी ऐश्वर्ययुक्त आहे, जी कांतिमान आहे, म्हणजे मगाशी सांगितलेला विचार जे उन्नत उदात्त महन मधुर महन मंगल ते सर्व, या सर्व गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी मनमना भव मद्भक्तः भव या गोष्टींची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आपणही या दृष्टीने विचार करावा असं मी म्हणेन. आणि ज्या वेळेला भगवंत 12व्या अध्यायात म्हणतात की
काय म्हणतात भगवंत? मयी सर्वाणि कर्माणि मयी संन्यस्य, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य ये तु सर्वाणि कर्माणि मयी संन्यस्य मत्पराः अनन्येव योगेन मां ध्यायन्ति उपासते. सर्व कर्म मला तोच भाव मला अर्पण करून तर काय करतो भगवंत? तेषां समुद्धरतां मृत्यू संसार सागर, या संसाररूपी सागरातून मी त्याचा उद्धार करतो. भगवंतांनी याही ठिकाणी एकापेक्षा वरच्या पायऱ्या सांगितल्या. अरे बाबा, माझ्या ठिकाणी मन ठेवणं तुला जमत नसेल तर तू काय कर, ये म्हणा. माझ्या ठिकाणी मन ठेवणं जमत नसेल, चित्त जमत नसेल तर तू काय कर, अभ्यास योग तो इच्छा तू अभ्यास कर. शास्त्रवचनांचं ग्रंथांचं वाचन कर, परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास कर, शास्त्रग्रंथ वाच. ते तू कर, तेही तुला जमत नसेल तर मत कर्म कर्मो भव, माझ्या ठिकाणी कर्म करणारा तू मत्परायण हो. आणि मदर्थमपि कर्माणि न कर्तुं शक्यसी, तर तुला तेही शक्य नसेल तर तू मद्योगमाश्रिता, माझा आश्रय घेणाराच. आणि शेवटी भगवंत सांगतात की सर्व कर्मफल त्याग, सर्व कर्मांचा फलत्याग. ते शेवटी 12व्या श्लोकात 12व्या अध्यायात काय सांगतात? श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात् ध्यानम विशिष्य, ध्यानात् कर्मफल त्यागा, त्यागात् शांती, त्यागात् शांती चिरंतनम. त्यागामुळे काय मिळतं? तर शांती मिळतो. आणि हा त्याग हा समाजाला आवश्यक आहे. चांगल्या दुसऱ्यासाठी केलेला त्याग, त्यागात सुखम, असा सुद्धा एक सिद्धांत आहे. त्यागामुळे, त्याग केल्यामुळे सुद्धा आपल्याला कर्मफलांचा त्याग, आणि तो कोणाकडे? तर कर्मफल ईश्वराला अर्पण करून त्या कर्मफलांच्या त्यागातूनच सर्व काही साधणार आहे. आणि म्हणून हे सर्व मंत्र महत्वाचे आहे. तसंच या प्रत्येक याच्यात कुठल्याही बघा, पहिल्या अध्यायापासून अगदी घ्या, स्थितप्रज्ञाची लक्षणं किंवा ज्ञानोत्तमाची लक्षणं, योग्याची लक्षणं, गुणातीताची लक्षणं, या सगळ्या लक्षणातला थोडा थोडा भाग 12व्या अध्यायातली भक्ताची लक्षणं अद्वैतापासून, यातला थोडा थोडा भाग जरी आपल्यात आला का गीता सध्याच्या युगात महत्वाची आहे, तर याचं कारण मला असं वाटतं की या सर्व गोष्टींचं मनन चिंतन निविध्यासन जर केलं तरच निश्चित आपल्याला त्यापासून यश मिळणार आहे. आणि मग सध्याच्या युगात गीता ही कशी महत्वाची आहे ते आपल्याला मनोमन पडेल. आता पुढे बघा, 13व्या अध्यायात काय सांगितलंय? तर 13व्या अध्यायातला महत्वाचा विचार क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार हा सुद्धा फार महत्वाचा आहे. क्षेत्र कशाला म्हटलंय हो? आपल्या शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे. म्हणजे शेतात, क्षेत्र म्हणजे शेत, पण शरीराला शेताची उपमा का दिलेली आहे? तर शेतामध्ये योग्य वेळी पेरलेल्या बीजाचं रूपांतर हे चांगलं पीक येण्यास जसं होतं, तसं या शरीरावर जर योग्य वेळी योग्य संस्कार केले तर त्याचं फलित रूप निश्चितच पुढच्या आयुष्यात दिसतं. आणि म्हणून हे महत्वाचं आहे. आणि ह्याला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा. तर शेताची उपमा ही खरोखरी म्हणजे जसं जसं म्हणजे अगदी शेताची उपमा जी क्षेत्राला दिली आहे त्यातून घेण्यासारखं काय आहे? तर आपण या तरुण पिढीवर किंवा असं जर म्हटलं जातं की अगदी वयाच्या उतरत्या वयात अजूनही लोक इथे सुद्धा काही व्याख्यान नाही तर वगैरे येणार लोक की साधारण एक ठराविक टप्प्यानंतरची आहे. पण तरुण वयातच याची आवड निर्माण व्हायला पाहिजे. आणि तरुण वयातच या संस्कारांचं बीज जर रोवलं गेलं तर त्याचं उत्तम फळ मिळेल. पण याच्यासाठी प्रयत्नही करायला हवे. आणि म्हणून मला असं वाटतं की याचं महत्त्व आहे. आता आपण जो नेहमी विचार आतापर्यंत दोनदा झाला, सत्व रज तम गुण, याचा विचार जास्त विस्ताराने मी करणार नाही, कारण आपण अनेक वेळा त्याच्याविषयी बोललेलो आहोत. फक्त मी थोडक्यात सांगेन की हा सत्वगुण ओलांडून गुणातीत कसं व्हायचं आणि ही कशी प्रत्येक माणसाला गरज आहे एवढं फक्त मी सांगेन.
की सत्वगुण हा कसा आहे, निर्मलत्व प्रकाश, अनामय प्रकाश म्हणजे तो प्रकाश निर्माण करणारा आहे, शांती सुख समाधान देणारा आहे. तर रजोगुणापासून उत्पन्न झालेला तमोगुण हे रजोगुण हा रजो रागात्मक बुद्धी. रजोगुण हा कसा आहे तर सतत कार्य प्रवृत्त करणारा, आपण सर्व माणसं रजोगुणातच जगतो आहोत, असा हा रजोगुण आहे. आणि तमोगुण हा प्रमाद आळस्य आणि झोप निद्रा हे निर्माण करणारा आहे. म्हणजे माणसाला तो आता सध्याच्या काळात हे बघा सगळ्यांना जाणवत असेल, दुपारचा काळ हा आपण तमोगुणातच थोडा वेळ असतो, कारण काही करायची इच्छाच होत नाही इतका उन्हाळा असल्यामुळे, किंवा साहजिकच म्हणजे अवस्थांतर जे आहे की दिवसाचं आपण जर केलं तर पहाटेच्या वेळी आपलं सत्वगुण जागृत असतो. दिवसा आपला साधारण 10 ते 5 कार्याची वेळ, कार्य माणूस नेहमी याला जात असतो, या आपण म्हणतो सगळे ऑफिसेस वगैरे साधारण त्या वेळात चालतात. आणि नंतरचा जो काळ आहे तो तमोगुण 7च्या पुढचा. पण आता सध्या उन्हाळ्याच्या काळात तो दुपारीच तमोगुण सगळ्यांना निर्माण होतो. म्हणून ह्याचा त्याग करून सत्वगुणाकडे वाटचाल करणं आणि याने 2 गुण कमी करून सत्वगुणाचं प्राबल्य वाढवणं आणि या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे गुणातीत होणं. आणि आज समाजाला याचीच आवश्यकता आहे. गीता का शिकायची, गीतेतील विचार का संग्राह्य मानायचा किंवा त्याचं मनन चिंतन का करायचं, तर त्याचं उत्तर हे आहे की या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी चांगलं साध्य जीवनात झालं पाहिजे. मग पुढे काय सांगितलंय तर 17वा जो 16वा अध्याय, 15वा अध्याय तर पुरुषोत्तम योग आहे. सध्या पुरुषोत्तम मास अधिक मास चालूच आहे, त्यामुळे त्या अध्यायातलं सगळंच ग्रहणीय आहे. त्यामुळे त्याचं चिंतन आणि त्या विषयाला हात घालणं हे सुद्धा मोठं कठीण आहे आणि ते आता या वेळात जास्त सांगून होणार नाही. पण पुरुषोत्तम योगाचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा पुरुषोत्तम योग हा ते भगवंताकडे मिळून पोचवणारा आहे. आणि 16व्या अध्यायात सांगितलेला जो दैवी संपत, दैवासुर संपत विभाग योग, दैवी संपत आणि आसुरी संपत्तीचे जे वर्णन आहे, दैवी गुण सुद्धा आपण वारंवार वर्णन केलेले आहे की अभयपासून शेवटी नातिमानिता पर्यंत असलेले जे गुण आहेत ते फार सगळं त्यातला एक जरी गुण आपल्यामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला तरी ते अतिशय कठीण आहे. आणि समाजाला आज या आसुरी संपत्तीपेक्षा, आसुरी संपत्ती म्हणजे काय, त्याचे 5 आहेत. कुठले कुठले 5-6, दंभो दर्पो मानष्ट क्रोधा पारुष्यमेव अज्ञानेच्या अभिलाषस्य पार्थ संपदम आसुरी. म्हणजे क्रोध, घमेंड, दर्प, अभिमान, जोरजोरात बोलणं, रागावणं वगैरे, आणि हे सगळे जे आसुरी संपत्तीचे गुण आहेत, आज समाजात या आसुरी वृत्तीचा नाश झाला पाहिजे. खरं म्हणजे हे गुण, दैवी गुण अंगी बाळगण्याचा प्रत्येक माणूस प्रयत्न करेल, पण आसुरी गुण नाहीसं होणं प्रयत्न तरी करेल. दैवी गुणांचा एखादा गुण अंगी बाळगण्याचा, पण आसुरी गुण सगळं सत्ता म्हणजे माझ्याच हातात, मी म्हणजेच श्रेष्ठ, मी म्हणजेच ईश्वर, मी म्हणजेच बघू, अशी जी वृत्ती समाजात बळावली आहे त्याला आळा घालण्यासाठी हा दैवी संपत कशी आहे, ही मोक्ष आहे, मोक्षाकडे नेणारी आहे, बंधनातून मुक्त करणारी आहे. आणि आसुरी संपत्ती ही संसार बंधनात अडकवणारी आहे. आणि आज समाजात आपल्याला तेच दिसतंय. ह्याचा नाश होऊन जर झाला म्हणजे तरच समाजात काहीतरी चांगलं होऊ शकेल असं वाटतं. आणि म्हणून गीतेतील विचारांची, गीतेतील काही तत्वांची, चिंतनाची आपल्याला सध्याच्या युगात फार मोठी गरज आहे. आता काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांनी व्यापलेल्या आसुरी संपत्तीचं जीवन आहे. पण या 3 गुणांना म्हणजे कामातून क्रोध हे रजगुणापासून उत्पन्न होणारे आहे. आणि भगवंतांनी यांना काय म्हटलेलं आहे 3ऱ्या अध्यायात, ते अतिशय खादाड आहे, कधी कमी न होणारे हे असे गुण आहेत. महाशनम महापापमा आणि अतिशय पापी असे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. काम पूर्ण झालं नाही तर क्रोध निर्माण होतो. एखादी इच्छा आपण केली पूर्ण झाली नाही तर राग येतो, रागातून लोभ वाढत जातो,
प्रत्येक गोष्ट आपल्याला हवीहवीशी वाटायला लागते आणि ती पूर्ण झाली नाही की माणूस आणखी रागावला, मद मत्सर सगळं वाढत जातं. त्यामुळे भगवंतांनी याला नरकाची द्वारं म्हटली आहेत आणि ही नरकाची द्वारच आज समाजामध्ये आपली पाळंमुळं खोल रुजून बसलेली. म्हणून या नरकाच्या द्वारांचा त्याग करावा असं भगवंत अगदी निष्ठापूर्वक आग्रहाने सांगतात की विविधन नरकस्य द्वार नाशन महात्मना, स्वतःच्या आत्म्याचा नाश करणारे द्वार आहे. म्हणून यांचा त्याग माणसाने करावा आणि आपलं जीवन वाचवावं. आणि मग गीतेत सांगितलेलं 17व्या अध्यायात सांगितलेलं आपल्याला थोडंसं घाईघाईने घ्यावं लागतंय. 17व्या अध्यायात सांगितलेलं जे बघा, आहार 3 प्रकारचा आहार सांगितला आहे, तप सांगितलेलं आहे, शारीरिक मानसिक तप, 3 प्रकारची दानं सांगितलेली आहे, 3 प्रकारचा यज्ञ सांगितलेला आहे, तप सांगितलेलं आहे. हे सगळं सात्विक यज्ञ, सात्विक आहार, त्या आहाराचं वर्णन करत नाही. सात्विक आहार म्हणजे आपल्याला त्याच्या सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत की रस्यासिद्धा स्थिरारुद्या आहार सात्विक प्रिया. कोणता आहार आवडतो? तर आहार सात्विक कसा असतो? ज्याचं त्या अन्नाचं जे सत्व आहे तो चिरकाल आपल्या हृदयात आपल्या अंतःकरणात राहतो, तो सात्विक आहार होय. आणि हा स्वभावतः मनाला हृदय वाटणारा आहे सात्विक आहार. तो सात्विक आहाराचे सेवन करावे. सात्विक दान शारीरिक मानसिक आणि वाङ्मयीन कोणालाही वाणीचं तप फार महत्वाचं आहे. वाणीचं तप कसं आहे तर ते कोणालाही वाईट न बोलणं, अगदी शरीर मनामध्ये साध्या साध्या गोष्टीनं सुद्धा न दुखावणं, काही वाचिक मानसिक तप अतिशय महत्वाचं आहे. आणि याचं अंगीकरण जर आपण केलं तर आज समाजात जे सगळे मतभेद आपली प्रगती वैज्ञानिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या आपली प्रगती झालेली आहे, परंतु आपण जीवनाची खोली गमावलेली आहे. ती जीवनाची खोली परत मिळवण्यासाठी पवित्रता निष्ठा या मूल्यांचं मोजमाप उन्नतीमध्ये करण्यासाठी आज आपल्याला गरज आहे की गीतेतील मंत्र, उदाहरणार्थ आपण जे सगळे बघितले, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, किंवा मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णस्तु दुःखदाः नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमेव विद्यते श्रद्धावान् लभते ज्ञानम् उद्धरेतात्मनात्मानं, किंवा योगकर्मसु कौशलम्. आणि महत्वाचं राहिलं की 18व्या अध्यायात सांगितलेले जे 3 प्रकारचे कर्म, ज्ञान, कर्ता, परत बुद्धी, धृती आणि सुख यांचे प्रकार. कुठलीही गोष्ट करताना पहिल्यांदा आपल्याला काय होतं? सुख हे प्रत्येक गोष्ट सुखाची व्याख्या काय केलेली? यत्तदग्रे विषमेव परिणामेन. सुरुवातीला विषाप्रमाणे वाटतं. लहान मुलाला, शाळेत जाणाऱ्या मुलाला अभ्यास हा सुरुवातीला विषाप्रमाणे वाटतो, अभ्यास करायचा वाटत नाही, पण त्याचं फळ पुढे मोठं मिळतं. त्याचं चित्त सगळं खेळण्यात असतं, पण सुरुवातीला विषाप्रमाणे, शेवटी त्याचा परिणाम अमृत होतो म्हणून. किंवा औषधाचं उदाहरण घेताना कडू वाटतं, पण त्याचा परिणाम रोग बरा करणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार जो गीतेत केलेला आहे हा तर निश्चितच मला असं वाटतं की जीवनाला आवश्यक आहे. आणि सध्याच्या युगामध्ये माणसाला स्थिर पायावर उभं करण्यासाठी आणि माणसाची उन्नती करण्यासाठी, प्रगती करण्याचं मोजमापासाठी जी सध्या बोकाळलेली इंटरनेट, मोबाईल यांची संस्कृती आहे आणि त्यात अजून वाढ म्हणजे सायबर गुन्हे हे सुद्धा या सगळ्याला कारणीभूत आहे. याला जर आळा घालायचा असेल तर गीतेतील मंत्रांचं, गीतेतील तत्वांचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच अर्जुनाला मोहाच्या क्षणी तो आपलं स्वतःचं कर्तव्य विसरला, परंतु भगवंतांनी त्याला ज्ञान करून दिल्यावर सुरुवातीची त्याची जी भूमिका न योगसे हा गीतेचा उपक्रम आणि करिष्ये वचनं तव हा उपसंहार शेवटी तो तयार झाला. तसं
आपणही त्या गीतेतील मंत्रांनी त्याचा विचार करून त्याचं चिंतन मनन करून आपण सुद्धा आपल्या जीवनाचं सोनं करून घेऊया असं मला वाटतं. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूते ध्रुवा नीते मते नमो ध्रुवा